मित्रांनो नमस्कार. आज शरद पवार नाहीत, उद्धव ठाकरे नाहीत, अगदी आपले संजय राऊतही नाहीत. आज देश पातळीवरच्या राजकारणावरच बोलायचं असं ठरवलं. तर आता हा जो व्हिडिओ आहे तो आम आदमी पार्टी नावाचं जे पाखंड अरविंद केजरीवाल चालवत होता आणि केजरीवाल नावाचा क्रिप्टो किती नीचपणे भारत मातेच्या अखंडतेला नख लावण्याचे मनसुबे रचत होता हे आता हळूहळू उघड होत चाललंय. तेच तुम्हाला मला सांगायचं. केजरीवालला निवडणुकांच्या तोंडावर झालेली अटक, त्याआधी काँग्रेस पार्टीची बँक खाती गोठवण्याचा प्रकार हा भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येणार असं बोललं जात होतं. अनेक जण मला सातत्यानं सांगत असतात की तर त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्यावर बोला की, सारखं सारखं काय भाजपशी लाल करताय. खरं तर हा काही घोटाळा वगैरे नाहीच आहे. मुळी सगळं समोर आहे, स्पष्ट आहे. कुठल्याही सत्ताधारी राजकीय पक्षाला आपल्या पार्टीसाठी खर्च करायला ऑफिशियल पैसा हवाच असतो, ज्याला आपण बोलीभाषेत व्हाईट मनी म्हणतो. त्याचा हिशोब दिला जाऊ शकतो जो थेट बँक खात्यांमध्ये वगैरे भरला जातो, ज्यात देणाऱ्याचंही नाव समजू शकतं आणि घेणारा तर आपल्या समोर असतोच. पण आजवर भारतातल्या राजकीय पक्षांना इथले उद्योगपती हे त्यांच्या काळ्या पैशांमधूनच करोडो रुपयांचा निधी मागच्या दारानं देत आलेले आहेत. या काळ्या पैशांचा हिशोब कसा ठेवायचा आणि प्रत्यक्षात लाखो करोडो रुपये हे निवडणुकांच्या कालावधीत खर्च होत असताना हिशोबात फेरफार करून चुकीचे आकडे किती दिवस सादर करायचे, असा साधा सोपा विचार करून कित्येक राजकीय पक्ष व्हाईटमध्ये काही पैसे स्वीकारून ते आपल्या बँक खात्यात दाखवायचेही. पण यात एक दुखणं होतं की देणारा उद्योगपती यात एक्सपोज होत असायचा. कोणी किती दिले हे उघड होत असल्यानं कालचे विरोधक आजचे सत्ताधारी किंवा आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी, कारण राजकारणात तख्तापलट कधीही होऊ शकतं, हे अलीकडे जरा जास्तच जोमानं सिद्ध व्हायला लागले. रातोरात सरकारं जातात, सरकारं येतात, बदलतात. त्यामुळे काँग्रेसला 10 कोटी दिले तर भाजपा नाराज आणि तृणमूलला 20 कोटी दिले तर कम्युनिस्ट नाराज. आपलं नाव उघड होत आहे म्हणून या उद्योगपतींनी सगळ्याच राजकीय पक्षांना एक नाममात्र रक्कम समानतेनं वाटप करायला सुरुवात केली होती. आता हे सुद्धा न पटणारच होतं. आम्ही सत्तेत आहोत, आम्हाला जास्त मिळायला पाहिजे. या सगळ्या पेच प्रसंगावर तोडगा काढत अरुण जेटलींनीही इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाची कल्पना पुढे आणली आणि ती आज या स्थितीत आहे जे काही आपल्या समोर आहे. यात देणाऱ्याचं नाव उघड होणार नाही असा एक क्लॉज टाकला गेला होता. SBI हे बॉन्ड्स विकत घेणाऱ्याचा डेटा SBI देऊ शकेल, पण ज्याने हे बॉन्ड्स विकत घेतले आणि XYZ कोणालाही दिले, ते कोणाला कोणी दिले हे सहज उघड होणार नव्हतं. पण सुप्रीम कोर्टानं त्यावरही चाप लावला आणि सगळंच उघड करायला लावलं. खरं तर हा एक प्रकारचा ब्रीच ऑफ अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे देणाऱ्याची ओळख उघड होणार नाही असा या इलेक्टोरल बॉन्डचा कायदा असताना किंवा तसा क्लॉज असताना तो कोर्टानेच मोडलेला आहे. त्यातून नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली झाली असूनही त्यावर कोणी काहीच बोललेलं नाही, कारण समोर सुप्रीम कोर्ट आहे. असो, आता या इलेक्टोरल बॉन्डचे सर्वाधिक लाभार्थी भाजपावाले आहेत. काही लोकांच्या ED, CBI, IT चौकशा सुरू असताना त्यांनी हे बॉन्ड्स खरेदी करून भाजपाच्या मेलबॉक्समध्ये आणून टाकले आणि भाजपावाल्यांनी ते रिडीमही केले, वळतेही करून घेतले. त्यानंतर या चौकशा बंद झाल्या, ज्यांच्या चौकशा सुरू होत्या. काहींना वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कामं मिळाली, टेंडर्स मिळाले. ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येत नाही. पण आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचा कार्ट्या असं धोरण सर्वत्रच राबवलं जातं की या राजकारणामध्ये. त्यामुळे यावर उघडपणे कोणीच बोलत नाही. निवडणूक फंड गोळा करण्याच्या नादात हा भ्रष्ट आचार झालाय, त्याला भ्रष्टाचार असं म्हणतो आपण, हे मान्य करायला हवं. तर अशा त्या इलेक्टोरल बॉन्डचा विषय, काँग्रेसनं टॅक्स न भरल्यानं त्यांची खाती फ्रीज होणं आणि केजरीवालनी लिकर पॉलिसी प्रकरणात जे घोटाळे केले त्यामुळे त्यांना अटक होणं, हे सगळं निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली. आता एक लेवल ऑफ ज्याला म्हणतात ना, एक समपातळीवर हा सगळा संग्राम समर व्हायला हवा, या निवडणुका व्हायला हव्यात, सगळ्यांना समान संधी मिळायला हवी असं आपण जेव्हा बोलत असतो, त्याच मुद्द्यावर, त्याच मोडवर या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचं प्रकरण बाहेर आलं, त्यानंतर काँग्रेससारख्या मुख्य विरोधी पक्षाचं बँक खातं फ्रीज झालं आणि केजरीवालला अटक झाली. तर लोक बोंबलू लागले, अपप्रचार करू लागले की भाजपाला निवडणुका बिनविरोध घडवून आणायच्यात की काय, भाजपाला समोर विरोधकच नको आहेत, आमच्याकडे पैसेच नाहीत तर आम्ही लढणार कसे, आमचा नेताच तुरुंगात टाकलाय तर पार्टी लढणार कोणाच्या नेतृत्वात, असे असंख्य प्रश्न उभे करून भाजपा विरोधात एक प्रकारचं जनमत तयार करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू झालेला आहे. पण हे विरोधक खरंच धुतल्या तांदळासारखे आहेत का, हा कळीचा मुद्दा आहे. केजरीवाल हे अण्णा आंदोलनातलं एक प्रॉडक्ट,
हा माणूस किती कपटी आणि पाताळ यंत्री आहे हे अण्णांनाही चांगलंच माहिती. केजरीच्या कपटाचा त्यांना तसा अनुभव आल्यानं त्यांनी जेव्हा ते उपोषण सुरू होतं रामलीला मैदानावरती, अण्णांनी महाराष्ट्रातल्या एका नेत्याशी संपर्क साधून म्हणजे विलासरावांना बोलावून घेऊन आपलं उपोषण संपवलं. जे संपलं नसतंच कधी, कदाचित तिथून अण्णांची डेड बॉडीच उचलली गेली असती. तर काय चित्र जसं होतं की हे जर झालं नसतं, विलासरावांनी त्यांना जो ज्यूस पाजला नसता, तर अण्णांना रामलीला मैदानातच राम म्हणावं लागलं असतं असं लोक सांगतात. केजरी हा जसा क्रिप्टो आणि हालेलुयावाल्यांच्या संपर्कात आहे ना, तसाच तो खलिस्तानवाद्यांशीही जोडलेला आहे. आता हळूहळू हे पुरावे बाहेर येत आहेत. दिल्लीत ऐन कोविडच्या काळात लोकांना स्वस्तात दारू पाजणं किंवा एकावर एक फ्री बाटली असं आमिष दाखवून दारू विक्रीतून पैसा कमावणं यातला जो झोल आहे तो आता उघड होतोय. त्याची चौकशी व्हावी म्हणून केजरीवालना आजवर 9 समन्स धाडले गेले, पण एकाही तारखेला केजरीवाल कोर्टात हजर राहिले नाही. त्यामुळे सरते शेवटी त्यांचं अटक वॉरंट निघालं. आपल्याला अटक होणार हे तर त्यांना माहीत होतंच, पण ही अटक निवडणुका जाहीर झाल्यानंतरच व्हावी यासाठी त्यांनी या आधीच्या सगळ्या समन्सना केराची टोपली दाखवली होती. व्यवस्थित टायमिंग साधून केजरीवाल आत गेलाय. जाण्याआधी दिल्लीच्या जनतेच्या नावे एक पत्रही लिहून गेलंय, जे पत्र त्याच्या पत्नीनं सुनीता केजरीवाल यांनी CMच्या खुर्चीत बसून वाचून दाखवलं आणि ते जगानं पाहिलं. जणू काही नवी राबडी देवीच. आता खलिस्तानी आतंकवादी पन्नून त्याने जो एक व्हिडिओ जारी केलाय त्यानुसार आम आदमी पार्टीचे आणि खलिस्तान्यांचे जे संबंध आहेत ते उघड झाले. पंजाबमध्ये सरकार बसवण्याच्या किंवा आणून देण्याच्या बदल्यात $16 मिलियन रोख मदतीच्या बदल्यात खलिस्तान्यांचे 2 खतरनाक आतंकवादी तुरुंगातून सोडायचे या केजरीवालानं कबूल केलं होतं. प्रोफेसर दविंदरपाल ਸਿੰਘ ਭੁੱਲਰ 5 ਘੰਟੇ ਦੇ ਵਿੱਚ ਛੱਡ ਦਿੱਤਾ ਜਾਏਗਾ ਜਦੋਂ ਇਹਨਾਂ ਦੀ ਸਰਕਾਰ ਬਣੀ. ਅੱਜ 9ਵਾਂ ਸਾਲ ਹੈ ਇਹਨਾਂ ਦੀ ਸਰਕਾਰ ਬਣੀ ਨੂੰ, ਪਰ प्रोफेसर दविंदरपाल ਸਿੰਘ ਭੁੱਲਰ ਤਾਂ ਕੀ ਛੱਡਣਾ ਸੀ. आता व्हॅटिकन सिटीमधले जे काही अन्नदाते आहेत त्यांच्याशी आम आदमी पार्टीचा संबंध आहे. कॅनडा आणि दिल्लीच्या आसपासचा जो काही पंजाबी बहुल जो प्रदेश आहे तिथे ज्या पद्धतीनं धर्मांतरण चालतं त्याला जसा सपोर्ट आहे आपवाल्यांचा, तसाच भारतात खलिस्तानीही आपली पाळमुळं रोवत आहेत ते या पाखंडी नेत्यामुळं. आणि याला अटक झाली तर सारे लिब्रांडू गळे काढायला लागले. स्वतः IRS असलेला प्रचंड कुटील बुद्धीचा हा नेता जाणीवपूर्वक ढगळ टी-शर्ट घालतो जे ओव्हरसाईज असतं. त्या शर्टाची बटणं उलटी सुलटी लावतो मुद्दाम की जेणेकरून आपण किती भोळे आहोत हे दिसावं. मफलर गुंडाळून अधिकाधिक उंगळवानं कसं दिसता येईल हेच केजरीवाल आजवर कटाक्षानं पाहत आलंय. याच केजरीनं आधी इमानदारीचा राग आलापला, मग सत्ता हाती येतात स्वतःसाठी शीश महल बांधला. याचे सोबतीही सारे भ्रष्टाचारीच. जे प्रामाणिक होते ते एक एक करून याला सोडून गेले. अण्णा तर जीव वाचून धूम ठोकून पळाले याच्या तावडीतून. थँक्स टू विलासराव असं म्हणत असतील ते. नंतर कुमार विश्वास, किरण बेदी, रामदेव बाबा हे सगळेच या पाखंडी नेत्यापासून लांब झाले. आताही हा माणूस जेलमधून लेटरबाजी करून सहानुभूतीचं कार्ड खेळतो. अशा भंपक नेत्यांचे बगलबच्चे जे दिल्लीचे मुरलेले ठग आहेत, दिल्लीचा जो स्थायी भाव आहे ना भामटेपणा यांच्यात ठासून भरलाय, ते कार्यकर्ते पण बघा कसे चालू आहेत. आता हा बाबा आत गेलाय म्हणून जे लोक रस्त्यावर उतरलेत त्यांची चालूगिरी बघितली तर तुम्ही तोंडात बोटं घाला. साला यांचा नेताच इतका कमालीचा ऍक्टर आहे म्हटल्यावर त्याचे चेले तेवढेच हुशार असणारच की. बघाच एकदा तुम्ही. नोएडा परी चौक से. क्यों आए हैं? मैं तो अपने काम से आया हुआ हूँ. आपने तो ये भी पकड़ा हुआ था. नहीं है, यही गलती हो गई इसलिए तो साहब पकड़ के ले आए मुकेश जी. ये आपका है ही नहीं. नहीं तो किसने दे दिया? वो वहाँ जमीन में पड़ा था, वो मैं लेडी को देने लगा, इसलिए मैं साहब ने पकड़ लिया. अच्छा, तो आप ऐसे ही आ गए, फंस गए. ऐसे फंस गया. अब मैंने उनको बोला भी ये बात लेकिन वो मान ही नहीं रहे. अच्छा चलिए ठीक है, फिर जाइए. बचा लिया आपको मैंने. बिल्कुल बचा लिया. और बताइए, केजरीवाल जिंदाबाद. बोल रहे केजरीवाल जिंदाबाद. हमें गिरफ्तार नहीं होना है इसलिए. तो झूठ बोल रहे थे अभी. हाँ मैं झूठ पुलिस थी इसलिए. हाँ पुलिस थी इसलिए झूठ बोल रहा था. हम लोग कट्टर केजरीवाल के भक्त हैं. पहले मुझे ये बताइए, अभी जब पुलिस थी आपने कहा कि आप तो यहाँ पर प्रोटेस्ट करने आए नहीं है, अब कह रहे हैं मैं भक्त. इसलिए क्योंकि हमें ये लोग क्या करेंगे, हमें अरेस्ट करेंगे और वहाँ जंगल में छोड़ाएंगे. अच्छा. और हमारा पूरा दिन नष्ट हो जाए क्योंकि हमें जिस काम के लिए हम आए हैं वो काम हमें करना है. अच्छा, तो उठा लीजिए ना अपना. ये उठाएंगे अभी नहीं, रुक जाइए. अभी उठाएंगे और उठा करके एक सही आदमी को दूंगा मैं. अच्छा, वो लेके ये करेगा. आप कौन से? एक सेकंड, किसको देंगे?
अपने सपोर्टर्स जो हैं, तो अभी धीमे से आएंगे चुपके से और फिर ये उठाकर ले जाएंगे। हाँ, हम एक नहीं हैं, हम बहुत लोग हैं। हम एक नहीं, हम बहुत सारे हरामी आहे. साला काय नौटंकी आहे बघा. तर मित्रो, जे कोणी अरविंद केजरीवालच्या अटकेने व्यथित झालेत, काँग्रेसच्या बँक खात्यांच्या फ्रीज होण्याने कासावीस झालेत, त्यांना या देशद्रोह्यांचा खरा चेहरा समजायला हवा म्हणून हा व्हिडिओ. जर पटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.